चाल पुढं. चाल पुढं. कळलं काय काम आहे पुढचं पप्पा कुठे आहे पोलीस पाटील शिवछत्रपतींनी अफजल खानाचा वध ज्यावेळेला प्रतापगडाच्या लढाईमध्ये केला त्यावेळेला हा म्हणतात दख्खनीवरचे बरेचसे गड महाराजांच्या पायावरती लोळण घालायला चालू झाले. महाराजांनी तडक 28व्या दिवशी करवीर कोल्हापूरवरती भारत हिंदुस्तान है हिंदुओं की शान है. मी शूटिंग करतो सगळ्यांनी भाऊ तुमचा रुमाल पडला बटन काही जावायचं नाही ना येड्या पोजात आहे का तुला अरे यार तोंडात जायला नाही रे 5 रुपये मागत फिरतो स्टेशनवर दादा टाकी तो सागरा होता रे तो यू 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 इकडे यू 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 कोणाचा बंडू आणि कुत्र्याला बोलवतो का रे रवी भाऊनी पण मस्त होते लगेच टिक्का काढायचं टिक्का मोबाईल चालेल का गाडी पिन घालशील त्याची अरे आपण स्वतःच ना मांडाले का सांगा पाणी कोणाकडे टोर सर संपली रे बाटली बसायचं म्हणलं ना देता असेल त्याचा ठेव नाही तर मग देता असेल मन कोणाचा येडा इकडे इकडे जाय हो सचिन भाऊ बाटली तर बंडी बोले लिंबू कोणाचे इकडे आम्ही काय राणीच्या जवळ पाल धक्का नको लावू मारा चालू रे नालच्या पाय दुखतोय नको नाही त्यावर झपाडीत मी त्याला ते रुमाल उकलणार तू रे रुमालाचा मी त्रास होतोय मी का फोडला नाही फोन नको त्याला ऑटोमॅटिक फोडील तो पायाचा फोटो रात्री बाम लावला ना भाऊ बरं वाटलं तर मला पुढे झाले पाय मागे गांडले कोंडले महाराज पॉवर बँक घेत रवी
चार्जिंग करतो 2 मोबाईल एक मोबाईल आहे पाय पहिले काढला का काढी ते उरमाच्या पट्ट्या जास्त दिले काहीतरी लावला बाबा. अरे तू मोबाईल पाहिला का रे ऍपल 55,000 ऍपल स्पेलिंग एकदा चार्जिंग केली कडा 8 दिवस तीन जण डायरेक्ट जाऊ का बांधा नोकिया अरे ऍपल आहे ऍपल ओरिजिनल रोज खिचडी खाशील तर बोर वाटी. कोणाची पार्टी राहिली पारा पारा धटलो का पारा धटलो. चांगलं तर संध्याकाळी फोन येतो काय करू हे रे 12 वर्षावर आहे काय करू खिचडी कर मग आता मी ते मी खाऊन का काय करू आपली काय रिलेशन मी सांगू आता ते मोर दगड खाऊ मी आता काय करायचं मग खिचडी कातूर होत रे येडी पोरीच्या तिच्या टाकण्याचं गुच्छ नक्शे पर से नाम मिटा लो पापी पाकिस्तान का कभी इधर से कभी उधर से घुसता है गुर्राता है ठेलम की मधुलेरों को गंदे पाँव लगाता है केचर पर बारूद छिड़कता अंगारे बरसाता है न्योता देता महाकाल को अपनी मौत बुलाता है बोल रहा है हरब अरब जब खुद ही पापी कुरान का नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का जब ही नगाड़ा बज ही गया है सरहद पर शैतान का नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का बोल दिया है दावा फिर तो शेरों कदम हटाना मत तोपों के प्रलयंकर जबड़े तुम वापस पलटाना मत सिद्धांतों की परिभाषा में अपने को उलझाना मत धूल उड़ा दो पिंडी की अब पल भर दया दिखाना मत फिर कब ऐसा वक्त मिलेगा लहू की यह भुगतान का नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का जब ही नगाड़ा बज ही गया है सरहद पर शैतान का नक्शे पर से नाम मिटा दो
शांति अहिंसा पंचशील के सरगम कुछ दिन गाओ मत भड़क उठा है हर जर्रा तो भड़की आग बुझाओ मत लाख बार मर जाओ लेकिन माता दूध ल जाना मत हरी फसल की तरह काट दो जिंदा एक बचाना मत हिंदू पूछ भर फहराएंगे झंडा हिंदुस्तान का नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का जब ही नगाड़ा बज ही गया है सरहद पर शैतान का नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का खुलकर दोनों हाथ दिखाना तुम्हारी तलवारों को हथियारों से उत्तर देना दुश्मन की हुंकारों को हमें भेंट में देना माते जय चंदे गद्दारों के छाट छाट कर मुंड काटना घुसपैठी हथियारों के गिर गिर के है बदला लेना गिर गिर के है बदला लेना जननी के अपमान का नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का जब ही नगाड़ा बज ही गया है सरहद पर शैतान का नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जे तालुका प्रमुख है जिल्हा प्रमुख है गाव प्रमुख आहेत नगर प्रमुख आहेत त्या सर्वांनी लक्षात ठेवायचं कमरेला तांबडा शेला बांधलाच पाहिजे नसेल विकत घ्यायचा प्रत्येकाने आता जाताना भरपा फेटा नसेल तर विकत घेऊन जायचा तो उद्या उद्योग मौनी विद्यापीठात प्रांगणावरती नाही हे लक्षात ठेवायचं आपण सुरू होऊया आणि सामूहिक हात जोडून हे म्हणतो म्हणूया आपण शब्द बोलणार शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे बोलणे
काही बोला का उठतो म्हटल्यावर मी उठे नाही की राहण्या पाण्यात मीठ घालून घ्या मीठ देत आहे ते वाटेल मीठ देवे आंघोळ केलं ते धरून हरे रामा हरे कृष्ण मन म्हटलं ते की म्हटल्यावर सेट करून गेलं ते ओळखत नाही कुठं दाजी भेटला म्हणून दाजीच्या पोत्यात पाडून ठेवलं अँगल नाही द्यायचा कधीच असे बसले असं करायचं आपण आकाश
काय गोष्ट बेळगाव कारवार निप्पाणी विदर्भ की संयुक्त महाराज कोण म्हणते देत नाही बेळगाव निपाणी आणि विदर्भ महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र नारळची बोटी संयुक्त महाराष्ट्र जरा सर बाजूला चला सबको ऐसा मारना बॉटल यहीं वापस आना काय करतोय मग अरे भाऊ वीरे अरे बीबी कधी घरी आणि ती इथे काढ तुम्ही मी आलाच नाही मी आता आलो टीममध्ये. इकडे तिकडे व्हायला मग आपलं काहीतरी चालतो मग मामा मी चालतो जरा काढो मामा या साईडला चालताना.
त्यांच्या एकमेकात शिवा द्यायला तरी काय पाठी घटलं पाक कोणी घटलं की रे पाठी लावट मारला ऐक ना खुल्याला उडायचं असं बसलं आणि पाठी घटला घातला की बाद दिली काय घालत चला कमिटापासून चांगला चलो बाबा दी जाए तो कुत्ता उड़ना रही हो बा कसं बघ ह्याला कुत्रा ते येतं तर की हो येतं परत येणारा माहिती आहे मला या आता इकडनं काढतो एक फोटो तयार करायची आपल्याला लय मोठी शूटिंग चालू आहे की काय चाले रव्या मागून जा रे मागून ते जळ तुम्ही खरंच सांगता सरी पहिले काय करतो तुला कॅमेरा हातामध्ये असं हा टोपी घाला की चला चला तिकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही पण बंद आहे यावर्षी दसऱ्याच्या पूजनच्या किलोमीटरची प्रदक्षिणा होती आणि जाहीर शस्त्रांचं पूजन होतं. 2 मिनिटं पुढच्या वर्षी 2300 जणी होते घेतले फोटो
मारलं की आणि किती लावल्या 4-5 समोर येऊ नका कॅमेरा समोर येऊ नको छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज सर्वकारेषु सर्वदा आयादिशक्ती तुळजा भवानी छत्रपती शिवराय परमपूजनीय गुरुजी परमपूजनीय देसाई गुरुजी आणि माझ्या परमपूज्य शिवभक्तांनो, गेले अनेक दिवस आपण या मोहिमेमध्ये शिवरायांच्या त्या गडकोटांचं दर्शन करत आहात. गुरुजींबरोबर अनेक थोर विचारवंतांचे विचार ग्रहण करत आहात. आज मी आपल्या समोर
छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण केली आणि महाराजांच्या प्रेरणेतून मराठ्यांनी जे महान कार्य केलं, त्या मराठ्यांच्या राष्ट्रीय कार्याचा मी आज आपल्या समोर संपूर्ण त्याचा इतिहास आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 350 वर्षांपूर्वी शिवरायांनी या देशामध्ये प्रस्थापित असलेल्या त्या अत्याचारी सत्तांशी संघर्ष करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि कठोर परिश्रमाने आदर्श समाज घडवून त्या स्वराज्याला स्वराज्य केलं. शिवाजी महाराजांनी त्यावेळच्या असुरी शक्तींशी संघर्ष केला. अफजल खान असेल, शाहिस्ते खान असेल, औरंगजेब असेल, दिलेर खान असेल, भारतातल्या सर्व विख्यात सेनापतींशी शिवाजी महाराजांनी संघर्ष करून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. काय हो जागा पकडा म्हटलं. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा न्याय अन्याय, नीती अनीती आणि भगवान श्रीकृष्णांची राजनीती याचा अपूर्व संगम शिवरायांच्या त्या जीवनामध्ये घडून आलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच या कठीण कार्यामध्ये शिवरायांना यश प्राप्त झालं. समाजामध्ये अनेक प्रवाह निर्माण होत असतात. काही प्रवाह शिवरायांच्या ह्या महान कार्याला कुठेतरी प्रदूषित करण्याचा प्रयत्न करतात. एक छोटीशी आठवण आपल्या समोर मांडतो. 2011 या साली पुण्याजवळ पिंपरी येथे महात्मा फुले कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने मला व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मला शिवरायांचे प्रतिस्पर्धी आणि त्यांच्यातील संघर्ष हा विषय दिला होता. हे मांडत असताना मी आपल्यासमोर जसं म्हटलं की शिवरायांचा संघर्ष हा धर्म अधर्म, न्याय अन्याय, नीती अनीतीचा होता. हे बोलत असताना एका तरुणाचा हात समोर वरती आला. माझ्या लक्षात आलं त्याच्या मनात काही शंका आहे. मी सहजतेने त्या मुलाला म्हटलं की तुझ्या मनात काही शंका आहे का? तो काय म्हणाला हे समजून घ्या, कारण की हे समजून घेणं प्रत्येक शिवभक्ताला आवश्यक आहे. तो म्हटला की सर, आपण जे काही म्हणता मला ते तितकंस मान्य नाही. मी म्हटलं बाळ तुला काय म्हणणं आहे तुझं? त्याने जी गोष्ट मांडली ती आपण समजून घ्या. त्याने सांगितलं
की शिवाजी राजे एक स्वराज्य नावाचं राज्य निर्माण करतायत. हे नवीन राज्य निर्माण करण्यासाठी त्यावेळेचे जे राजे होते, सुलतान होते, बादशाह होते, मग ती आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल किंवा मुघल सत्ता असेल, त्यांच्याशी संघर्ष करून त्यांचं राज्य जिंकून घेताय. म्हणजे शिवाजी महाराज एक नवं राज्य निर्माण करतात, शत्रूवर आक्रमण करतात आणि अशा प्रसंगी शिवाजी महाराजांपासून त्या राज्याचे स्वामी म्हणून त्या राज्याचं रक्षण करणं हे औरंगजेबाचं, आदिलशहाचं, कुतुबशहाचं कर्तव्य होतं. आणि म्हणून हा लढा धर्म अधर्मापेक्षा राजकीय लढा होता. बघा, शिवाजी महाराज आणि त्यांच्या शत्रूंमधला लढा हा राजकीय लढा होता. त्याला धर्म अधर्म, न्याय अन्याय, नीती अनिती असा संघर्ष म्हणणं हे तितकस योग्य नाही. मी त्या तरुणाला विचारलं की बाबा रे, तुझं नाव काय? त्या तरुणाने सांगितलं, माझं नाव समीर शेख. मी म्हंटल, बाळ तू काय करतोस? तो म्हंटला, मी MA इतिहास झालेलो आहे, मी फर्स्ट क्लास मध्ये पास झालेलो आहे आणि मी PhD करू इच्छितोय. म्हणजे PhD कशावर करणार आहे? तो म्हणला, मी औरंगजेब एका धर्माने वागणारा राजा असं म्हटलेलं आहे. मला कौतुक वाटलं त्याचं. मी म्हटलं, बाबा रे, तू औरंगजेबाचा अभ्यास केलेला आहे, तू कुराणचा अभ्यास केलाय का? तो हो म्हटला, मी कुराणचाही अभ्यास केला. मी म्हटलं, मी तुला 1, 2, 3 माझ्या मनातल्या शंका विचारतो. तुझा अभ्यास झालेला आहे, तुझा इतका माझा नसेलही. मी त्याला म्हंटल की माझ्या समजुतीनुसार औरंगजेबाने राज्य मिळवण्यासाठी आपल्या जन्मदात्या आई वडिलांना मरेपर्यंत कैदेत टाकलं आणि वडिलांचं राज्य त्यांना कैदेत टाकून हिरावून घेतलं, हिसकावून घेतलं. ही गोष्ट खरी का? तो म्हटला, जरासा चुळबुळ झाली, परंतु त्याला हे मान्य करावं लागलं की औरंगजेबाने आपल्या जन्मदात्या आई वडिलांना मरेपर्यंत कैदेत टाकून त्यांचं राज्य हिरावून घेतलं. आणि मग मी त्याला दुसरा प्रश्न विचारला की शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे दक्षिणेमध्ये आदिलशाहीच्या वतीने जिंजीच्या किल्ल्याला वेढा देऊन बसलेले होते. त्यावेळेस त्यांच्या हाताखाली अफजल खान लढत होता. अचानक अफजल खानाने शहाजी राजांवर अचानक हल्ला केला, त्यांना कैद केलं आणि विजापूरला कैद करून आणलं. आपल्या वडिलांना आदिलशहाने कैद केलेलं आहे ही गोष्ट समजल्यानंतर आपल्या वडिलांची सुटका करणं हे मुलगा म्हणून आपलं कर्तव्य आहे. अशा वेळेस शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी आदिलशहाशी तह केला आणि वडिलांच्या सुटकेच्या बदल्यात आपल्या रक्त सांडून मिळवलेले किल्ले आणि राज्य त्यातला काही भाग आदिलशहाला देऊन वडिलांची सुटका करून घेतली. मी त्या मुलाला विचारलं की एक मुलगा राज्य मिळवण्यासाठी आपल्या जन्मदात्या आई वडिलांना कैदेत टाकतो आणि दुसरा मुलगा
वडिलांच्या सुटकेसाठी आपल्या हिमतीने मिळवलेलं नवराज्य प्रसंगी शत्रूला देऊन वडिलांची सुटका करतो. आता तुझ्या कुरांच्या दृष्टीने आदर्श मुलगा कोण, शिवाजी महाराज का औरंगजेब? आता त्याच्या मनात प्रश्न पडला की कुरानच्या दृष्टीने म्हणजे कुरानला जर योग्य ठरवायचं झालं तर औरंगजेब नालायक ठरतो. आणि त्याला मान्य करावं लागलं की कुरानच्या दृष्टीने आदर्श मुलगा औरंगजेब नसून शिवाजी राजे आहे. बघा, मी त्याला दुसरा प्रश्न विचारला की माझ्या समजुतीनुसार औरंगजेबाने स्वतःला राज्य मिळवण्यासाठी आपले तिन्ही मोठे भाऊ दारा, मुराद आणि सुजा हे 3 मोठे भाऊ यांची हत्या केली. आणि हे राज्य ज्याच्यावर मोठ्या भावांचा अधिकार होता त्यांची हत्या करून आपल्याला हे राज्य मिळवलेलं होतं. मग मी त्याला प्रश्न केला की शिवाजी महाराजांचा इतिहास काय सांगतो? ज्या वेळेस दक्षिणेमध्ये शहाजी राजांचा मृत्यू झाला उदयगिरीमध्ये, त्यावेळेस शहाजी राजांच्या पश्चात शहाजी राजांचा ज्येष्ठ पुत्र म्हणून, कारण की त्यावेळेस संभाजी राजांचा मृत्यू झाला होता आणि म्हणून शहाजी राजांचा ज्येष्ठ पुत्र म्हणून शहाजी राजांच्या दक्षिणेतल्या राज्यावर शिवाजी राजांचा अधिकार होता. परंतु असं असताना महाराजांनी आपल्या वडिलांचं राज्य ज्याच्यावर आपला अधिकार होता ते राज्य आपला धाकटा सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना बक्षीस दिलं. आणि ज्या मला काही नको, याला जर तुम्ही मान्यता दिली तर तुम्हाला लागेल तेवढं धान्य, तुम्हाला अन्न आणि जाण्याचा मार्ग मी स्वतः करून देतो. कित्येक दिवस पोटामध्ये पोटभर अन्न नाही. खरं तर अशा वेळेस जर मराठ्यांनी हा तळ स्वीकारला असता तर त्यांना कोणी दोष देऊ शकलं नसतं. परंतु मराठ्यांनी काय सांगितलं की या हिंदुस्थानची 1 इंच भरभूमी तुला देणार नाही आणि त्यासाठी किती बलिदान द्यावं लागलं तरी 72. पोटामध्ये कित्येक दिवस पोटभर अन्न नसताना त्या प्रचंड थंडीमध्ये मराठी अब्दाली विरुद्ध रणांगणात उभे राहिले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पहिल्या 6 तासामध्ये मराठा विजयी होते. परंतु दुर्दैव काय,
हरिभक्ती करत नाही, धर्मसंस्थापनेसाठी परमेश्वराच्या पायाशी जात नाही, तो कसा आला मनुष्य? खायला काल झालेला भाग दुसरे का बघण्यात म्हणतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडणे, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, ते तो तीक्ष्ण उत्तरे पुढे भाव्यासी बरे, तुका म्हणे बरे गडे देशे दिशी चाले पुढे. हा धर्मक्षा वयासाठी करणे आटी आम्हास. हे ज्ञानोबा तुकोबाच्या परंपरेने स्वधर्मून न त्याजावा, प्राण गेला तरी आपला धर्म टाकता कामा नये. धर्मावरची श्रद्धा अजून ठेवली पाहिजे. एक वेळ प्राण गेला तरी चालेल, धर्म नाही सोडायचा. ज्या काळात सक्तीने बलात्कार होत होते तसे धर्मांतर कोटी कोटी लोकांचे झाले, त्या काळात ही संत परंपरा समाजाला शिकवती, त्यांचे उदंड उपकार दरवर्षी आळंदीचे पंढरपूर तो हातात शस्त्र न घेता जी सुरक्षेचा म्हणून शस्त्र घेतली. आणि शस्त्र सोडून ती परंपरा किती उग्र आहे, किती तेजस्वी आहे, किती विलक्षण धारदार आहे, टोकदार आहे ते बघा. आत्ताचा काळ कसा आहे? हो, गांधीजींचं चित्र नोट छापू शकत नाही आपण, असा काळ. म्हणजे ना स्त्री ना पुरुष अशा मनस्थितीचा काळ आहे हा. त्या काळातही होत, परंतु राज्यकर्ते मुसलमान, आदिलशाही, मातशाही, बरीशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, देशशाही, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी, हबशी या सगळ्या फडव्यांच्या याच्यातून आळंदीतून निघायचं, पंढरपूरला जायचं. हे सुरक्षित आपलं जाणं व्हावं याच्यासाठी थोडस त्यांना बरं वाटेल म्हणून आपल्या झेंड्यातला अर्धा भाग, खालचा भाग ठेवा, अर्धा भाग ठेवा, असा मूर्ख विचार कोणाच्या अंतःकरणात आला नाही. निष्ठा अभंगावर ठेवणी मार्ग झाला. तुकाराम महाराज काय म्हणतात तेव्हा, निष्ठावंत भाव भक्तांचा सदन नठारे वरून चुकवणे, निष्ठाव निश्चल विठ्ठल विश्वास पाहोने आज अनेकांची. अरे आम्ही लाचार, आमच्या देशाचा प्राण, आमची संस्कृती, आमचा धर्म, आमची परंपरा, आमचे आचार विचार, आमचे आदर्श, आमचा इतिहास, हो तो ज्या चिन्हावर आमच्या देशाचा प्राण भगवा झेंडा आहे, तो सुद्धा टाकून देऊन एक तिसरंच निशाण ज्या राष्ट्राने हो पकडले, ज्ञानोबा तुकोबांनी ते पाप केलं, भगवा झेंडा घेऊनच आनंद पंढरपूर गेले. आणि म्हणूनच महाराज सुद्धा ते वारीवरती, तर महाराज स्वारीवरती भगवत निशाण घेऊनच जात होते. त्यांनी सेवा, भक्ती, त्याग, संयम, विवेक, समर्पण हे सगळे शिकवलं संतांनी धर्मसंस्थापनेसाठी म्हणून. महाराजांनी ते शिकवलं. शौर्य, धैर्य, पौरुष, पराक्रम, साहस, चिकाटी, धाडस, हिंमत, हिकमत, चढाव, लगावपणा ही बीजे ते तयार केलेल्या भूमीत चाड्यावरती मूठ धरून जसं पेरावं शेतकऱ्यांनी, तसं हिंदूंच्या लाचार, गणित गात्र, हो सत्व शून्य, स्वाभिमान शून्य हिंदूंच्या अंतःकरणात ही शौर्याची, धैर्याची, पौरुषाची, पराक्रमाची, देशाभिमानाची, धर्माभिमानाची, स्वातंत्र्याच्या आकांक्षेची ही बीज पेरली. त्यांनी जमीन शुद्ध करून दिली, यांनी बीज पेरलं. त्याचं एकी एक विसावले, उदकावरी तरंग तरंग उदकाचे अंग, तुका म्हणे बिंबछाया ठाई पावली नामले. पाण्यावरच्या लाटा आणि पाणी बाजूला काढता येत नाही. तुकोबार आहे का भंगात म्हणतात, गोडपणे तैसा गुळ तैसा देह झाला सगळं. हो, माझा सकाळ एक नाश्ता एका गावात होता, रात्री मुक्काम पडला एका देशात, आणि खंडोबाचं त्या देवस्थान होतं. ते दाट टोकरत टोकरत मुलगा उडांत पुगणी तर रात्री 10च्या सुमाराला भजन करत बसले होते. ते म्हणजे काय काय कसले अभंग म्हणतात. रिकाम टेकडे गावात असे खूप असतात. कसलं म्हणतात, मी पांडुरंगाची भजनं म्हणतोय. हे गाव खंडोबाचं आहे, खंडोबाचंच बोलायचं, बाकी बोलायचं नाही. खंडोबा आहे, एकच आहे. त्यांनी युक्तिवाद मांडला, ते एक नाही. तुकाराम महाराज म्हणले, हरिहरा भेद नाही करू नये, एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई, भेद काशी नावे एक वेदांती सावे, हरि आणि हर
याच्यात फरक काय? एका वेलांटीचा. अरे खंडोबा काय, शंकर काय, आणि पांडुरंग काय, सगळे एकच आहे. तसं एक आहे होय. दाखव तुझा पांडुरंग, दाखव की माझा खंडोबाई काय, तुला दाखव पांडुरंग. तर ते म्हणजे अरे तुझ्या देहात मी पांडुरंगच पाहतोय. हे तसं बोलायचं नाही, तसं बोलायचं नाही. तुझ्याजवळ कुठे आहे पांडुरंग, दाखव मला, मला दिसला पाहिजे. माझ्या देहात दिसायचा. आणि एक तुला सांगू, गोडपणे ज्याचा गुळ त्याचा देह झाला. आता बघो कोणीतरी देव सभायंत, तुझं का वेगळा नवे तरंग हे मलंकाराने तुका म्हणे तिचे आम्ही. अरे पाण्या ह्या अभंगाचा अर्थ असा आहे, पाणी आणि लाटा वेगळ्या करता येत नाही, ऊल आणि गोडी वेगळी करता येत नाही, सोनं आणि अलंकार वेगळे करता येत नाही. हो, मीठ आणि खारटपण, मिरची आणि तिखटपण, हा तुकोवा आणि पांडुरंग वेगळा करता येणार नाही. असं अणु परमाणू तो पांडुरंगच आहे. लक्षात ठेवा. तुका म्हणे एकच अंग, उजवे वामांग तुका म्हणे एकच अंग, एकी एक विसावले. शिवचंद्रनी केलेलं कार्य धर्म संस्थापनाचं 100%. भगवान श्रीकृष्णांच्या सरकट प्रकार आणि ज्ञानोबा तुकोबा या संत परमाने केलेले काम धर्म संस्थापनेतच. हे एकमेकात विसंबलेलं, एकमेकात असलेलं, वेगळं करता न येणारं असं हे राष्ट्राच्या उत्थानाचं धर्म संस्थेचं कार्य आहे. संतांनी आधी सुरुवात केली, नंतर मग हो तुका झाला असे कळस. तुकाराम जर हरिभक्ती मंदिराचे कळस असतील तर लक्षात ठेवा, या भारत मातेच्या मंदिरावरती जो कळस आहे तो अभंग राहावा, अक्षुण्ण राहावा. याच्यासाठी जे तडफडले गेले आणि ज्यांच्या स्वरूपात तो आपण कळस पाहू शकू अशी शिवाजी संभाजी परंपरा आहे. मी तुम्हाला विनंती करणार आहे, आळंदी ते पंढरपूर लाखो लाखो अति अंतःकरणाने जातात आपले बांधव. हो, या दोन परंपरा फार महत्वाच्या. जसं धर्मरक्षणासाठी टाळ मृदुंग आवश्यक, तोफा तलवारी, ढाल तलवारी इतकंच आवश्यक. गेले 3 वर्ष झाली पुण्याच्या वेळेला त्या पालख्या येतात ज्ञानोबा तुकोबांच्या. तुकाराम महाराज तर त्यांचे गुरु होते. हो, ते दर्शनाला जायचे. भोसले कुलोत्पन्न आजही तुकोबांच्या देहुला आणि सज्जनगडावरती रामदासांच्या दर्शनाला जातात. हो, उदयन महाराज सुद्धा परंपरेने जातात. त्या कुळातल्या अनेकांनी रामदासांचा उपदेश घेतलेला आहे, त्यांच्याकडे मंत्र घेतलेला आहे. मला सांगायचं असं की गेल्यानं ही आळंदी ते पंढरपूर वारकऱ्यांची एक गंगा वाहती. या देशाला शिवशक्ती निर्माण केलेली झारकऱ्यांची गंगा अत्यंत अत्यावश्यक आहे. ही झारकऱ्यांची गंगा म्हणजे ही मोहीम आहे. आपणच नव्हे, हे जमलेले सगळे प्रजाजन ते लक्षात ठेवलं पाहिजे की शिवछत्रपती संभाजी महाराज त्या ज्ञानोबा तुकोबांच्या पायावरती डोकं टेकवायला पुण्यात पालख्यानंतर जात असत जिवंत असेपर्यंत. तीच प्रथा आपण पाळली पाहिजे. सगळ्यांनी जात, पंथ, पक्ष, संप्रदाय आणखी काही भेदाभेद सगळ्यात टाकून देऊन राष्ट्राचं जीवन देऊ प्रण हा अभंग भारतमातेसाठी म्हणून ही दुसरी शक्ती गंगा त्या भक्तिगंगेच्या पायाशी गेली पाहिजे. पोर किती मोठा असो, आई व बापांच्या पायाशी नतमस्तकच असलं पाहिजे. हो, ही संत परंपरा ही आपल्या आईच्या ठिकाणी हो, आपण यांची लेकरं आहोत. उद्या दिवसात अंतःकरणाने सगळा हिंदू समाज महाराष्ट्रातला सुद्धा हो ते दरवर्षी भगवा पेटा बांधून ज्या दिवशी पालख्या येणार त्या दिवशी पालख्याला समोर जाऊन पायावरती डोकं ठेवून या हिंदुस्थानच्या उत्थानाचं, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाचं, मातृभूमीच्या कोट कल्याणात असलेले हे काम करण्याची ताकद आहे असा आशीर्वाद मागायला गेला पाहिजे. हे भक्तिलिंगा शक्तिलिंगा संगम त्याच्यामुळे राष्ट्राला, समाजाला, धर्माला हो फार मोठी ताकद मिळाली. भूजल नौदल वायुदल जितकं आपल्या देशासाठी अत्यंत अत्यावश्यक आहे तसं हे जे आहे ते त्याहूनही अत्यावश्यक आहे. हे चित्तात असेल तर त्या भूजल नौदल वायुदलाचा वापर योग्य होईल. मी तुम्हाला सांगणार आहे, गावोगावी जाऊया आता आपण आणि
जून महिन्यात नेमक्या कोणत्या दिवशी पालख्या येतात ते कळेल तुम्हाला. शेकडो हजारो लाखो जण आपण त्या भक्तिलिंगाच्या पायाशी, ज्ञानोबा तुकोबा पायाशी आपण शक्तिलिंगाचे उपासक, ज्ञानोबा संभाजी शिवाजी महाराजांचे उपासक आशीर्वाद घ्यायला जातो. ही एक परंपरा देशाला फार फार मोठं बळ देणार आहे. मी हे जे बोलतो ते काय सांगू का, तुकाराम महाराज एका अभंगात म्हणाले, नव्हती माझे बोल जाणं हा विचार. अरे मी बोलतोय माझं नाहीये, मी आहे मजूर ठेवायचा. मी त्या पांडुरंगाचा मजूर आहे. मजुरांनी काय करायचं, मालकाने सांगितलेलं काम करायचं. मालकाने सांगितलंय अरे संभाजी जा, सगळ्यांना सांगा की भक्तिलिंगा शक्तिलिंगा एकत्र यायला पाहिजे. की देशाला, धर्माला, समाजाला, राष्ट्राला, स्वातंत्र्याला, हिंदुस्थानच्या अभ्युदयाला उत्थान अत्यंत अत्यावश्यक. तर ते आपण पत्करूया. धरा तीर्थयात्रा, तन मन धन, इंद्रिय स्वराज्यार्थ, इंद्रिय स्वराज्यासाठी गंगा जाईल. आणि रोज जेवढं शक्य असेल तेवढं सातत्याने ते धन साठवायचं, त्याला शिवायचं नाही. ते फक्त देशाच्या धर्माच्या कामासाठी उपयोग करायचं. कुठं तो शिवप्रथांचा कार्यकर्ता असो नसो आपल्याला ठाऊक नाही. या सगळ्या हिंदू समाजात मी शिवप्रथांचा कार्यकर्ता आहे. महाराजांच्या पायी असलाच पाहिजे. सगळ्या हजारो लाखो लोकांनी ही पद्धत स्वीकारून या मानवीच्या कल्याणाचं काम करण्यासाठी जसं तन म्हणजे शरीर लागतं, मन लागतं, तसं धनही लागतं. त्याचा तांबडा पैसा सुद्धा आपल्या संसारात आपल्या स्वतःच्या उपयोगासाठी कधी वापरायचा नाही. ज्यावेळी हात मारली शिवछत्रपती त्यावेळी देऊन टाकायचं. तर ती पद्धत आपण पत्करायची. मंजूर बस केलात की सुरुवात करा. एक आणखीन सांगणार आहे. हनुमान जयंती, हनुमान जयंतीला आपण साधू. मी आता तुम्हाला दिनांक सांगू शकत नाही, ही माझी मोठी चूक आहे, सांगायला पाहिजे. आपण आपापल्या गाडी येऊन बघा. ते काही शिवाजी महाराजांच्या जयंतीसारख्या त्याच्यात 3 फाटाळे झालेले नाही, एकच आहे. तर त्या दिवशी पासून आपण आपल्या गावातले जे जे कुणी कार्यकर्ते असतील, धारकडी असतील, त्यांना घेऊन मर्तळाच्या जवळ जोरांच्या स्पर्धेचा कार्यक्रम घ्या. जे कुणी किमान 200, पहिला जसा तसा शेवटचा, त्याच्यापेक्षा जास्त मारले फार उत्तम, कौतुक पाठीवर देतात. पण जे कोणी 200 जोर मारतील किमान, त्या सगळ्यांना आपण एक गौरव पत्र देणार आहोत. ते गौरव पत्र तुम्हाला काय सांगू की तुम्ही एखाद्या माऊलीजवळ पीठ मागा, मीठ मागा, भाजी मागा, घरातली पात्र मागा. शेजारच्या एखाद्या माऊलीने मागितली, आमच्या घरी पाहुणे आले खूप, या होय होईल. परंतु ती शेजारी जर म्हणेल मीठ पीठ मागणारी की परवाच्या दिवशी एका लग्नाला जायचे आणि तुमच्या घरातलं मंगळसूत्र तर फार छान आहे, मी ते 2 तास ते घालून जाऊ का? ती देणार नाही, कधी मान्य करणार नाही. तसं जे गौरवपत्र मिळाले ते कधी कुणी मागितलं तरी देणार नाही, कायम माझ्यावर ठेवणार. तो माझा सन्मान नाही, तर शिवछत्रपतींच्या अपेक्षांचा सन्मान मी केलाय. हो, शक्तीची उपासना करून ते गौरवपत्र मी ठेवणार. असं अतिउत्कृष्ट, मी त्याचं आत्ता वर्णन करत नाही, परंतु ते पत्र, गौरवपत्र तुम्ही कधी आयुष्यात बाजूला देणार नाही. तर तोही कार्यक्रम आपण करूया. आपला एक अभ्यास वर्ग होणार आहे. त्या अभ्यास वर्गाच्या एक साधारण 40-38 जणांनी माझ्या खिशातच आहेत नावं, पत्ते आणि भ्रमणध्वनी दिलेले आहेत. पण यायची इच्छा आहे, परंतु नाही दिला अजून मला. त्यांनी मला जाताना देऊनच जायचे. तो इतिहास अभ्यास वर्ग म्हणजे उद्याच्या काळातले निनादराव बेडेकर, बाबासाहेब पुरंदरे, पांडुरंगराव बलकवडे, हो, रविदादा निंबाळकर या तालुक्यातच आहे. हे देवांना बुद्धी फार स्वच्छ उत्कृष्ट दिली, अभ्यास फार चांगला आहे. अशी इतिहासाचा अभ्यास, वाचन, चिंतन, मनन करून उद्या पिढीला
हो, शिवछत्री नावाचा जो प्रकाश आहे, हिंदवी स्वराज्य नावाचा जो प्रकाश सूर्य आहे, त्याची वाट दाखवणारे खूप जण पाहिजे. आणि ते सुद्धा कसे, कवडीची अपेक्षा नसणारे. काय काय कधी कुठल्या गावाला जातील तिथे घास सुद्धा अन्नाचा खाणार नाही. तुकाराम महाराज म्हणजे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये, भला माल घालू नये, तट्टा सुवास जाणार तुला मागवू नये जरा. तुका म्हणे देती घेती तेही नरका जाते. मोठ्यातली काय वेदाचं ज्ञान पोटची पोरगी हरिनाम स्वतःच विकायचं नाही, असा ज्ञानोबा तुकारामचा व्यास वाल्मिकींचा आपल्याला आज्ञा आहे. तर असं स्वातंत्र्याच्या उपासनेचं, हिंदू स्वराज्याच्या उपासनेचं, शिवरायांच्या पायकाचं व्रत घेतलेलं जीवन जगणार नाही. आणि समाज जागा करण्यासाठी माझी बुद्धी, माझी अक्कल, माझा अभ्यास मी सगळ्या पायावरती वाहणार शिवाजी महाराजांच्या भारत मातेच्या. अशी ज्यांच्या अंतःकरणाची धारणा असेल त्यांनीच फक्त नाव द्या. नाही मला ऐकायची इच्छा आहे, ऐकून ऐकायचं ते नंतर आहे. अभ्यासासाठी अशा आर्थ अंतःकरणाने येणारीच माझं हे द्या. आपले मुख्यमंत्री येत आहेत, कधी येतात ते बाळासाहेब बेडके, आमचे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आपले पालकमंत्री, त्यांना ठोक ते त्या संबंधी बोलतील. आपण त्यांचं फार उत्कृष्ट मनोभावे स्वागत करणार आहोत. ते आपल्याला काही शिजोरी देतील. आतापर्यंत 4-5 जण आपल्याला शिजोरी घेऊन गेले. आपण गेलो होतो ते शिवाजी विद्यापीठ आहे, प्रत्येक दुर्ग हा शिवाजी विद्यापीठ आहे, प्रत्येक दुर्ग हा शिवाजी महाराज आहे. आणि त्यांच्या खुशीत नवीन जन्म घेण्यासाठी आपण गेलो, देशभक्ताचा, धर्मभक्ताचा, स्वातंत्र्य भक्ताचा. तिथं जसं आपल्याला काही शिजोरी मिळाली, त्या विद्यापीठात आपण शिकलो, तसं आपले मुख्यमंत्री चंद्रकांत दादा, आपले माजी आमदार, आपण आता इथं आहोत ना, या सगळ्याचं फार मोठं श्रेय आदरणीय बजरंग दादा देसाई नाही, बजरंग अण्णा देसाई नाही, त्यांचा मुलगा राहुल देसाई इतक्या आत्मीयतेने, इतक्या आपुलकीने वागले. तुम्ही सगळ्या गोष्टी पत्करल्या. हो, या फार चांगली गोष्ट करताय तुम्ही, आम्ही तुमच्यावर आहोत. म्हणजे आईने पोराची काळजी घ्यावी तशी त्यांनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. त्यांचं कौतुक करायला शब्द नाही, त्यांचे मी आभार मानणार नाही. त्यांच्या गुणात आम्ही कायम जन्मभर राहणार, जन्म राहणार, अतिशय. तर ते काही बोलतील आणि आपला हा कार्यक्रम होणार. एक मंगेश तांदळे आणि जामखेडचा पांडुरंग भोसलेंचा मित्र संदीप, ते दोघं इकडे या परत या. किती वाजले आता? वाजले किती? 10:32. ते मंगेशला घेऊन घड्या देखाव कशाला असू दे. करू ते आपण जे अगदी अशी कोस, असा पुरा, असा शेबला, ते काय आपण नटलोय काय? तुमच्या आमच्यासाठी नटणं हा दुर्गुण आहे. राखट, दणकट, बळकट असंच आपलं आयुष्य असलं पाहिजे. हा घड्या नो लोक जण आहे का? हातात कागद नाही येतं. 12 कोण सांगितलं मला पाठवतो. मंगेश तांदळे एक 12 श्लोक सांगणार आहे. ते चित्ता अर्थाकडं, भावनेकडं, शब्दाकडं पूर्ण लक्ष देऊन म्हणा. नंतर हरिहरराय तानोड येतील. श्लोक सांगतोय, सर्वांनी खड्या आवाजात म्हणा. दिला एकदा शब्द न पालटावा, दिला एकदा शब्द न पालटावा, पुढे टाकला पाय मागे न घ्यावा,
टाकला पाय मागे न घ्यावा. धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला तो स्वयंभू शिवाजी पथाला. मराठा म्हणावे अशा वागराला. मराठा म्हणावे अशा वागराला. आपत्तीतही पाय मागे फिरेना. आपत्तीतही पाय मागे फिरेना. महासंगरी धैर्य ज्याचे गळेना. संगठी देशाचे करेना. मिळवितोर निमलेंच सेना धुईला. सेना धुळीला. मराठा म्हणावे अशा वागराला. मराठा म्हणावे अशा वागराला. कधी शत्रूचे गावना पाठीवरती. कधी शत्रूचे गावना पाठीवरती. रणी झेलतो सिंहसा छातीवरती. आणि झेलतो सिंहाचा छातीवरती. हकारून आव्हान तो जो यमाला. कारुणी आव्हान तो जो यमाला. मराठा म्हणावे अशा वागराला. मराठा म्हणावे अशा वागराला. जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल. शत्रुकांता प्रसंगी दिसेल. तिला साडी चोळी निशी पाठवेल. या साडी चोळी निशी पाठवेल. कधी स्वप्निना पाप स्पर्शे मनाला. कधी स्वप्नीला पाप स्पर्शे म्हणाला. मराठा म्हणावे अशा वागराला. मराठा म्हणावे अशा वागराला. महावादळांच्या विरोधात ठाके. महावादळांच्या विरोधात ठाके. पुढे संकटांच्या कधीही न वाके. पुढे संकटांच्या कधीही न वाके. पराभूतता स्पर्श शकते न जाला. पराभूतता स्पर्श शकते न ज्याला. मराठा म्हणावे अशा वागराला. मराठा म्हणावे अशा वागराला. सुधांशु सपाता उफाळे समुद्र. सुपाता उभाळे समुद्र. अफजल्यास पातात शिवराय रक्त. कल्यास पाता शिवराज रक्त. पातात संताप तो पाकड्याला. पाताच संताप तो पात पाडाला. मराठा म्हणावे अशा वागराला. मराठा म्हणावे अशा वागराला. कुणी क्रूर भेटे बने लक्ष क्रूर. कुणी क्रूर बेटे बने लक्ष क्रूर. त्वरे मारितो पोट फाडून ठार. रे मारितो पोट फाडून ठार. शिवाजी जसे फाडती अफजल्याला. मराठा म्हणावे अशा वागराला. मराठा म्हणावे अशा वागराला. पुरा ठार मारा वया शाहिस्त्याला. पुराठार मारा वया शाहिस्त्याला. घुसून लाल महाली करे खडग हल्ला. लाल माली करे खडग हल्ला. भीती स्वप्निना स्पर्शते काळ झाला. युद्धना स्पर्श ते काळ झाला. मराठा म्हणावे अशा वागराला. मराठा म्हणावे अशा वागराला. असे सर्व साक्षी उभ्या संस्कृतीचा. ते सर्व साक्षी उभ्या संस्कृतीचा. खरा प्राण आत्मा पुऱ्या भारताचा. हा प्राण आत्मा पुऱ्या भारताचा. न सोडी अशा दिव्य भगव्या ध्वजाला. सोडी अशा दिव्य भगव्या तुझ्याला. मराठा म्हणावे अशा वागराला. मराठा म्हणावे अशा वागराला. शिवाकाशिदांचा असामान्य त्याग. शिवा काशिदांचा सामान्य त्याग. मलाही असा लाभू दे कर्मयोग. मलाही असा लाभू दे कर्मयोग. असे मागतो नित्य तुळजा पदाला. ते मागरे मग तुळजा पदाला. मराठा म्हणावे अशा वागराला. मराठा म्हणावे अशा वागराला. कुणी वीट मारे दगड हेच उत्तर. कुणी वीट मारे दगड हेच उत्तर. दगड कोणी मारे तडक गोळी उत्तर. दगड कोणी मारे तडक गोळी उत्तर. स्वय होई वनवा गिळाया आगीला. होय होय वनवा गिळाया आगीला.
मराठा म्हणावे अशा वागराला, मराठा म्हणावे अशा वागराला, घनाघात घालू मुघल तख्त तोडू, घनाघात घालू मुघल तख्त तोडू, पुरे जाऊनी राख पाताळी गाडू, पुरे जार लाडू गाडू, अटक पार सुडार्थ सुसलेला, पार सुडार्थ सुडचेला, मराठा म्हणावे अशा वागराला, मराठा म्हणावे अशा वागराला, आधी कोंडाण्याचे लगीन लावण्याला, कोंडाण्याचे लगीन लावण्याला, मुलाचे त्यजून धाव घेई गडाला, राधे देव धाव घेई गडाला, स्वतःच्या उनी माय भूश्रेष्ठ जाला, राजा उली माय भूश्रेष्ठ जाला, मराठा म्हणावे अशा वागराला, मराठा म्हणावे अशा वागराला, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. घोषणा देणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, आपण काही पथ्य पाळलेले आहेत. मनात आली म्हणून घोषणा द्यायची नाही. ज्या 3 उद्घोष आहेत ते 3च उद्घोष दिले जातील आणि थांबली जाईल घोषणा. जी सांगतोय खड्या आवाजात म्हणायचं सगळ्यांनी. हिंदू पुत्रानो स्वतःला लेखिता का बापुडे, हिंदू पुत्रांनो स्वतःला एकता पुढे पुढे, भ्रांत तुम्हा कापडे, अंत तुम्हा कापडे, वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे, वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे कापडे, भ्रांत तुम्हा कापडे, अंत तुम्हा कापडे, हिंदू भूमी वीर प्रसवा, हिंदू भूमी वीर बसवा, वैभवाला पावली, वैभवाला पावली, का आता खालावली, आता खालावली, धन्यता द्या या कुशीला, धन्य द्या या खुशीला, सिद्ध वाठा काखडे, सिद्ध वाटा काखडे, भ्रांत तुम्हा कापडे, प्रांत तुम्हा कापडे, वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे, वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे कापडे, भ्रांत तुम्हा कापडे, प्रांत तुम्हा कापडे, पूर्वजांची थोरवी पूर्वजांची थोरवी, लाभे कधी बोलू नका, कधी बोलू नका, झिंगुनी डोलू नका, कुणी डोलू नका, लक्ष द्या चोहीकडे द्या, चोहीकडे द्या, काल वैशिष्ट्याकडे, वैशिष्ट्याकडे, भ्रांत तुम्हा कापडे, तुम्हा कापडे, हिंदू पुत्रानो स्वतःला लेखिता का बापुडे, हिंदू पुत्रांनो स्वतःला लेखिता का पुढे पुढे, भ्रांत तुम्हा कापडे, प्रांत तुम्हा कापडे, श्रेष्ठता जन्मेच एका, श्रेष्ठता जन्म एका, जाती पंथाला त्यजा, जाती पंथाला त्याच्या, हिंदुतेला या भजा, हिंदुतेला या भजा, नेमका का भेद भासे, देवता का द्वेष भाषे, साम्य सारे कागडे, साम्य सारे कागडे, भ्रांत तुम्हा कापडे, प्रांत तुम्हा कापडे, वाघिणीचे दूध
प्याला वाघ बच्चे फाकडे वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे कापडे भ्रांत तुम्हा कापडे तुम्हा कापडे एकनाथांची कशी एकनाथांची कशी आम्हास होई विस्मृती आम्हा सोयी विस्मृती जो दयामानी स्मृती दयामानी स्मृती अंत्यजाचे जो कडे घे ज्याचे जो कडे पोरताने शेंबडे बोलताने शेंबडे भ्रांत तुम्हा कापडे तुम्हा कापडे हिंदू पुत्रानो स्वतःला लेखिता का बापुडे पुत्रानो सुताला लेखिता बापुडे भ्रांत तुम्हा कापडे तुम्हा कापडे पोट जाळा यास देवा पोट जाळा यास देहा रे पुजारी माझवी रे पुजारी माझवी संस्कृतीला लाजवी संस्कृतीला लाजवी चूड घ्या अन पेटवा हे सूड घ्या अन पेटवा हे दुष्ट रूढींचे मळे दुष्ट रूढींचे मळे भ्रांत तुम्हा कापडे तुम्हा कापडे वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे वाघिणीचे दूध प्याला वाघ आठवडे होतोय मग कॅमेरा हल्ला होता ना तेव्हा. अच्छा तो भेटी काय पाहुणे दाखव दाखव चालवी घरपोच मोहिमेच्या समारोपासाठी आलेले प्रमुख पाहुणे आलेले आहेत. शूटिंग चालू आहे पागल रे थांबणं हे पाहिलं अजूनही व्यासपीठाच्या समोर
काही लोक उभे आहेत इकडं तिकडं फिरतायत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी जागेवर बसून घ्यायचा. हा कार्यक्रम तुमचाच आहे. आपल्या कार्यक्रमात आपण बेशिस्त वागलेलं चालेल का? पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आहे. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या निशाणाच्या पुढे आपण बसलेलो आहोत. त्याचं भान कायम ठेवायचं. प्रेक्षकांनी ठेवायचं आणि दारातील लोकांनी ठेवायचं. ज्यांच्या कमरेला सैल आहे आणि व्यवस्थित आहे त्यांनी सर्वांना समोर बसण्याची विनंती करायची आहे. आपल्या कार्यक्रमाला 1-2 मिनिटात सुरुवात होते. ज्या वेळेला शिवपूजन होईल त्यावेळेला निरव शांतता असली पाहिजे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. माता की जय. हिंदू धर्म की जय. वाद्य बंद झालं पाहिजे. निरव शांतता पाहिजे. आवाज बंद. बंद आवाज. आवाज बंद. आपल्या श्री शिव प्रतिष्ठानच्या पद्धतीनुसार कोणताही कार्यक्रम शिवपूजनानं होतो. त्याच पद्धतीने आपण प्रेरणा मंत्र म्हणणार आहोत. प्रेरणा मंत्र म्हणण्यासाठी नितीन भाऊ चौगले आपल्याला प्रेरणा मंत्र सांगतील. सर्वांनी मोठ्या आवाजात म्हणायचं आहे. प्रेरणा मंत्र म्हणण्याच्या अगोदरची एक माझी सूचना आहे दारकऱ्यांना. जे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांना जी प्रथा आहे त्या पद्धतीने आपण करतो. प्रेरणा मंत्र म्हणत असताना उभा राहायचं. निरव शांतता पाहिजे. उभा राहिलेलं कळायला नाही पाहिजे. बसताना कळायला नाही पाहिजे. एवढ्या शांततेत आपण बसायचं आहे. आवाज येता कामा नये. फक्त कृती डोळ्याला दिसली पाहिजे. धर्मासाठी झुंजावे. मारिता मारिता घ्यावे राजा आपले. देशद्रोही जुजुके कुत्ते मारो निघालाय करते. देवदास पावती भरे यदर्थी संशयो नाही. देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा. मुलक बडवावा की बुडवावा. धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.
एक मिनिट बसायचं नाही, थांबा. आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. ह्या देशासाठी ज्यांनी ज्यांनी हुतात्म्य पत्करलं ते जवान, त्यांच्यासाठी आपण धारातीर्थी आपण श्रद्धांजली वाहतोय. आपल्या शिवप्रतिष्ठानचे मार्गदर्शक आदरणीय निनादरावजी बेडेकर, इतिहास संशोधक, हे मागल्या वर्षी गेले. त्यांनाही आपण श्रद्धांजली वाहतोय. श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं आपण शब्द थांबायचा आहे आणि नंतर आपण बसायचं. या ठिकाणी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की देवेंद्रजी फडणवीस साहेब गुरुजींनी निमंत्रित केलं. फडणवीस साहेब सगळ्या महाराष्ट्रभर झाले की गुरुजींनी तुमची विमान थांबवली. मला आनंद वाटला आहे की तुम्ही एवढी तुमची मोठी श्रद्धा गुरुजींच्यावर आहे. या श्रद्धेपोटी गुरुजी तुम्ही साहेब खाली हेलिकॉप्टर उतरला आणि त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या इच्छेला त्यांच्या असणाऱ्या एकूण कारभाराला तुम्ही साथ दिली आणि आज या ठिकाणी वेळात वेळ काढणार याबद्दल प्रथमतः मी स्वागत करतो आहे. त्याचप्रमाणे आपले पालकमंत्री आहेत, त्यांचे कर्तव्य आहे, पण तरी सुद्धा पालकमंत्री या ठिकाणी त्यांचंही स्वागत करतो. तर या ठिकाणी 31 वर्षे पूर्ण होत असताना मला सांगावं अभिमानानं वाटतं की आज या मोहिमेच्या याच्यामध्ये 5 व्याख्यान झाले. 5 व्याख्यान होत असताना संपूर्ण छत्रपतींचं जीवनचरित्र आणि पानिपत ह्या विषयावर व्याख्यान झालं. त्याचप्रमाणे या संपूर्ण वर्षभराचा कार्यक्रम धर्मवीर बलिदान मास, छत्रपती शिवाजी महाराज पारायण सोहळा, समोर आवाज बंद झाला पाहिजे. दिसत नसेल, ऐकायला येत नसेल तरी शांत बसायचं. शिस्त नाही मोडायची. यानंतर आपला सर्वांना करण्यासाठी आदरणीय चंद्रकांत दादा आपल्या इथं आलेले, त्यांनी आपणा सर्वांना मार्गदर्शन करावं, पुढच्या वर्षाची शिदुरी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी मार्गदर्शन करावं. आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, सरसेनापती अशोकराव विरकर, व्यासपीठावर उपस्थित ह्या तालुक्याचे आमदार प्रकाश आंबेडकर, माजी आमदार धर्मेंद्र देसाई, भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष नाथा पाटील आणि या मोहिमेमध्ये 5 दिवस सहभागी झालेल्या सर्व धारातीर्थ बंधूंनो, 1977 साली शिवप्रतिष्ठानची स्थापना झाली. अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण करतो की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशावर प्रेम असणारा, देशाचा अभिमान असणारा, देशासाठी चांगलं जगणारा पण वेळप्रसंगी मरायला लागलं तर मरण्याची तयारी असणारा तरुण निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो. 1985 साली ही कल्पना आली की वेगवेगळ्या गडांवर, ज्या गडांवर छत्रपती शिवाजी महाराज